आज 9 नोव्हेंबर 2025 थंडीसाठी पोषक वातावरण सुरू झालेलं आहे. मान्सून म्हणजेच आपला साऊथ वेस्ट साईडने येणारा पाऊस कमी झाला. आता सूर्य दक्षिण ध्रुवाकडे जात आहे आणि त्या पद्धतीने थंडीसाठी पोषक वातावरण तयार झालेलं आहे. वरून जे आपल्या नॉर्थ वेस्ट साईडने वारे येतात ते वारे येण्यास सुरुवात झालेली आहे आणि ढगाळ हवामानही कमी झालेलं आहे. हे सॅटेलाईट इमेजमधून बघितल्यानंतर दिसतं आहे की मागच्याच 15 दिवसामध्ये सायक्लॉनिक कंडिशनमुळे भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी साऊथ इंडियामध्ये चांगला पाऊस पडला, महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस पडला. परंतु आत्ता आपल्या खाली हिंदी महासागर, बंगालचा उपसागर, अरबी समुद्र इथे जवळपास तरी कुठे मोठं सायक्लॉन नाही आहे. फिलिपाईन साईडला आहे किंवा बरोबर त्या साईडला म्हणजे जापान, अमेरिका त्या साईडला आहे. परंतु त्याचा प्रभाव आपल्यापर्यंत यायला थोडासा वेळ लागू शकतो. म्हणजे काही दिवसांनी परत थोडंसं ढगाळ हवामान होऊ शकतं, नाही असं नाही. परंतु सध्या तरी 8-10 दिवस चांगल्या प्रकारे थंडी पडेल आणि हे सगळं आपण सॅटेलाईट इमेजेसद्वारे बघितल्यानंतरच कळतं आहे की एक्झॅक्टली आपल्या भागात परिस्थिती कशी असते. म्हणजे आज थंडी वाजते, कधी पाऊस येतो, आभाळ येतं, पाऊस पडतो किंवा ऊन पडतं. हे सगळं ह्या सगळ्या मूव्हमेंट्सवरती अवलंबून आहे. मग त्या पद्धतीने जर आपण नीट बघितलं तर आपल्याला थोडासा अंदाज नक्कीच येऊ शकतो की एक्झॅक्टली हे वर्क कसं होतं आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला फक्त ढग आले तर पाऊस येईल अंदाज असा वाटत होता. त्याच्याऐवजी आपल्याला थोडंसं इन ॲडव्हान्स पुढचं पण बघता येतं आहे की मूव्हमेंट्स कशा आहेत, सायक्लॉन कुठे आहेत आणि